आज आपण एका अशा AI एजंटबद्दल बोलणार आहोत जो तुमचा कम्प्युटर पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. चला पाहूया. हे काही सायन्स फिक्शन नाहीये. क्लॉडबॉट नावाचे एक नवीन टूल वापरण्याचा हा अगदी खरा अनुभव आहे. हा फक्त एक साधा चॅटबॉट नाही, हा स्वतःहून काम करतो, गोष्टी लक्षात ठेवतो आणि पुढाकार घेतो. मग यात नक्की वेगळं काय आहे? तर सगळा खेळ आहे ऑटोनॉमी, मेमरी आणि डायरेक्ट कम्प्युटर कंट्रोलचा. हे सिस्टीम कामाची पद्धत शिकतं आणि न विचारताच स्वतःहून नवीन कामं सुचवतं. उदाहरणार्थ, याने साप्ताहिक न्यूजलेटरची सवय ओळखली आणि स्वतःचं एक ड्राफ्ट तयार करून ठेवला. याची रचना 3 मुख्य भागांमध्ये आहे. आता हे एकत्र कसे काम करतात ते पाहूया. टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲप सारख्या ॲप्सवरून आपण कुठूनही याला कामं देऊ शकतो. खरा विचार तर इथेच होतो. कोणता AI मॉडेल निवडलाय यावर त्याचा खर्च आणि परफॉर्मन्स ठरतो. इथे बुद्धिमत्ता आणि खर्च यातलं गणित स्पष्ट दिसतंय. जास्त स्मार्ट मॉडेल म्हणजे जास्त खर्च. हे स्क्रीन बघून माऊस आणि कीबोर्ड वापरतं आणि सगळं काही आपल्याच कम्प्युटरवर सुरक्षितपणे होतं. चला याची काही खरी उदाहरणं बघूया. सगळ्यात आधी याने स्वतःचा प्रोजेक्ट बोर्ड बनवलाय आणि तोच मॅनेज करतो. या बोर्डमुळे AI काय काम करतंय हे कळतं आणि त्यासाठी वेगळे स्टेटस मीटिंगची गरज नाही. एवढंच नाही तर हे कोडिंगसाठी पूर्ण डेव्हलपमेंट प्रोसेस सुद्धा सांभाळू शकतं. खरंच भारी आहे. म्हणजे बघा, एका साध्या टेक्स्ट मेसेजचं रूपांतर थेट एका तयार फीचरमध्ये होतं. कमाल आहे. याशिवाय हे माहिती, कम्युनिकेशन आणि नॉलेज मॅनेजमेंट सुद्धा एकदम व्यवस्थित सांभाळतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या टेक्नॉलॉजीला कोणतेही गार्ड रेल्स नाहीत. जे सांगाल ते हे करणार. एक खरं सांगायचं तर या ऑटोमेशनमुळे नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होतील आणि ते अपेक्षेपेक्षा लवकर होतील. ज्या कामांसाठी पूर्वी माणूस लागायचा ती कामं आता हा एकटा स्वायत्त एजंट करू शकतो. यामुळे एका व्यक्तीला पूर्ण टीम एवढी ताकद मिळते. 1% बिलियन डॉलर कंपनीची कल्पना आता शक्य वाटते. तर मग प्रश्न हा आहे की आपण ह्या बदलासाठी तयार आहोत का? कारण याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर होणार आहे.